नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या भटकंती आणि एक अविस्मरणीय अनुभव या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये। आशा करतो तुम्ही पार्ट 1 बघितला असेल। बघितला नसेल तर पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर शेडच्या इकडनं हा रस्ता आहे, तो साड्यावरती जातो आणि हा रस्ता मंदिराकडे। तर आता आपण साड्याकडे चाललोय। आता मस्तपैकी दाट जंगलाला सुरुवात झालेली आहे, एकदम घनदाट जंगल। आणि त्याच्यामधून आमचा हा छोटासा ट्रेक काय हा वरती पठाराकडे जाणारा रस्ता, एकदम मॅन वर्सेस वाईल्डचा फील्ड येतो आम्हाला। काठी कशाला घेतलं कोमल? काय वाघ मारणारच का काठीली? हा म्हणून मोठा। अरे वा, वाघ या काठीने मोडेलच ना, एकदम 2 पार्ट करशील काठीने। थोडा निघालाय पण अजून आम्ही जिद्द नाही हारलोय, कारण आले तुफान किती जिद्द ना सोडली हे कोणतरी म्हणून गेले। त्याच शब्दांवरती आम्ही चालून पुढे चाललोय। चला चला वाघाची गुफा आहे, वाघाची गुफा दाखवतो तुम्हाला। कुठं आहे? हा वाघाची गुफा नाही घ्या। जास्त पाणी आलं ना तू भिजत नाही ना त्या? ते भिजलं फायनली विरीज ज्याच्यासाठी केला होता 8 तास तो आपण पूर्ण केलेला आहे। हे बघा कसे चढतायत पटापट, सर सर सर। मी सर 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 चढते। हे बघा, आता वरती जाऊन तुम्ही जो व्ह्यू बघणार आहात तो एकदम बघण्यासारखा आहे। आणि इथं आमचा एक प्लेयर कडबडलेला आहे। तर अशा प्रकारे आम्ही वरती चढलेलो आहोत आणि हा व्ह्यू पूर्ण असा सपाट असा पठार। इथून आम्ही आलो। एवढा आम्ही दमून वगैरे आलो, पण हे व्ह्यू बघितल्यानंतर सगळा वरती सगळं आणि सगळा दम वगैरे आमचा गेला वरती आल्यावर।
असं वाल्मिक पर्यंत आहे माहिती हो हे वाल्मिकला सर्वात तिकडे खाली उतर वाल्मिकला जातो. म्हणजे हा एकच दगड आहे पूर्ण पडला. इकडे ते मराठवाडी धरण दिसते तुम्हाला पुढे. खूप उंचावरती आलो आम्ही. तर इथे ऍक्सिडेंट झालेला आहे चप्कुलीचा. हे मुरगळला का? तर आपल्याला ते पोल दिसत आहेत तर त्या तिकडे जायचं आहे आपल्याला. तर बघा त्या असे ऍक्सिडेंट होत असतात त्याच्यामुळे काळजी घेत जा. हे बघा लाईव्ह पाय असे स्लिप होतात. आता माझी वेळ आहे. लेट सी आपण कसं करतोय. आपले डीमार्टचे एकदम सक्सेसफुल झालेले तिथं. आणि काकानी खेकडा पकडलाय. आता पिया चपाती सोबत खाणार आहे. आता जो पुढे जाऊन तुम्ही व्ह्यू बघाल तर एकदम बघण्याजोगी आहे. हा तो व्ह्यू त्याच्यासाठी आपण आलो होतो. चांदोली धरण बॅक वॉटर आहे चांगलं. हे पूर्ण अभयारण्य आहे. इथं होती ना टाकळी जोडी पावसाचं गाव कुठलं पूर्ण सह्याद्रीच्या रांगा. इथे वरती बघू शकता म्हणजे केस पण उडतात. हे कातळ आहे इथे आम्ही जेवायला बसतो. हे धरण चांदोली धरण आणि हे चांदोली अभयारण्य. आम्ही हे जेवण आणले, चपात्या भाकऱ्या आणि हे भजी आणले. मस्त डब्यात लावले. गवारची भाजी आणि काल आम्ही कलेजी फ्राय बनवलेली. जेवणाचा आनंद घेतात दमल्यानंतर. कडक ऊन. आज नशीब पाऊस नाही. पाऊस असतो तर आमचं वाटत. तर आता आमचं जेवण झाल्यानंतर फोटो सेशन चालू झालेलं आहे इकडं. बघू शकता फोटो काढतात. पिओ
आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि पाऊस पण येतोय. आता ट्रेक चालू झालेली आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आपला स्ट्रगल पण सुरू झालेला आहे. मी एक आपली फॉरेनर छत्री घेऊन इथं एकदम बघितलं तर आम्ही आलेलो तेव्हा सगळं दिसत आहेत आणि आता मस्तपैकी धुक्याची चादरच इथं चढलेली आहे आणि इथं गुरं पण चरायला आलेले आहेत. एक नंबर असा सीन. त्यावेळेस हे सगळं धुक्याच्या आड लपणार आहे. पूर्वी तिकडं पाठचं दिसत होतं, आता काहीच दिसत नाहीये. एकदम सगळं धुकंच आणि आता पुढे पण आम्हाला रस्ता आपला मगरचा. खतरनाक रस्त्यात कोमल हळू. हे चकुली ती छत्री पुढे दे. चकुली छत्री त्यांच्याकडे दे, दादाकडे दे. त्यांच्याकडे फेक तर काकांकडे छत्री. उतरलेले आहेत आपले पब्लिक. पावसात आमची ट्रेक झालेली आहे. मॅन वर्सेस वाईल्डचा फुल फिल. वाल्मिकी पठाराचं जंगल. ते कुठलं आहे? एक नंबर पाऊस पडतोय. अमेझॉनच्या जंगलला टफ देणारा जंगल है. अभी हम लोग को गांव नजर आ रहे हैं. बहुत दूर है गाँव. हमारा हेलीकॉप्टर नीचे है. एकदम आमचा प्लेयर एक टोपरावर झालाय. नॉक झाला. नॉकआउट. त्याला रिवाइव केलेला चकुली. तरी पण त्याची काय हाऊस पूर्ण झाली नाही. पण ट्रेकिंगला जे चकुलीने चप्पल घातले ते एकदम बेस्ट. म्हणजे हे तुम्हाला मी सजेस्ट करतो. एकदा पण मी पडले नाही. तुमच्याकडे माझ्यापेक्षा चांगली चप्पल आहे. स्वस्तात मस्त काम करायचं असेल तर डीमार्ट मध्ये हे क्रॉक्स भेटतात. ते तुम्ही घेऊ शकता. पावसाला सुरुवात झालेली आहे. खूप मोठा पाऊस आलाय आणि आता रस्ता पण खूप चिकट झालेला आहे. सगळी माती ओली झालेली आहे आणि त्याच्यामुळं पाय घसरतात. चालायला शक्य होत नाही आणि त्यात कोमल 3दा पडली पाय घसरून. त्याच्यामुळे कधी पण ट्रेकिंगला याल तर ट्रेकिंगचे प्रॉपर शूज असतात, डेडिकेटेड शूज, ते घालून या. असे चप्पल स्लीपर या इथे काही कामाच्या नाहीत. चला पुढे भेटूया मग. खूप असं घनदाट जंगल. त्या जंगलात आम्ही चाललोय. त्यात पाऊस आणि हे माती ओली झाले त्याच्यामुळे खूप अडचणी येतात. हे बघा, हे शूज तर खूप खराब झाले. 4दा तर स्लिप झाली.
खूप असं घनदाट जंगल. बहुतेक आपण खाली आलो आहोत. हा, मगाशी आपण ज्या देवळात गेलो होतो त्या देवळाच्या पायथ्याशी आपण पोचलो. हा घेतलंय मी पाठी. घनदाट जंगल, एकदम डेंजर. आणि आपण पोचलेलो तिथे भैरी देवीच्या पायथ्याशी, जिथून आपण ट्रेक स्टार्ट केला होता देवीचा आशीर्वाद घेऊन. आणि देवीने आम्हाला सुखरूप इथे पोचवलेलं आहे. मस्त पाणी. अशा प्रकारे खूप स्ट्रगल नंतर कोमल खुश झाले. पोचलेलो आहे आम्ही तिथे. बघू शकता आहे आपण मगाशी शेड बघितलेली ते वरती मंदिर. पाऊस खूप आहे. हाऊस द जोश लो. वॉटरप्रूफ. अशा प्रकारे आपला ट्रेक झालेला आहे सक्सेसफुल. भर पावसात मजा आली. स्ट्रगल तर खूप होता आणि वरती जाऊन व्ह्यू तर एकदम वरतीट होता एवढं चालून. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आमच्या या स्ट्रगलसाठी. एवढे आम्ही कष्ट घेतले वरती जायला. अशा प्रकारे आम्ही गाड्यांजवळ पोचलेलो आहोत. दाखवतो उतरलेला आपण. आपल्या पुढे समोर गाड्या आहेत. सक्सेसफुल ट्रेक. तर आपली ट्रेक सक्सेसफुल झालेली आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतोय. तर कशी वाटली आमची ट्रेक आणि आमची वनभोजन छोटीशी पार्टी तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास टाटा बाय बाय.